लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आताच 3,000 रुपये जमा झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो. 3,000 रुपये डायरेक्ट 2 महिन्याचे, जानेवारीचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये आताच जमा झाले. सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींनो, हे बघा, तुम्हाला हे 2 हप्ते नुकतेच आता 5 मिनिट पहिले वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जरी आले नसतील ना अजूनपर्यंत 3,000 रुपये, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1,500 रुपये पण जमा होतील आणि फेब्रुवारी महिन्याचे पण 1,500 रुपये जमा होतील. 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व सांगतो तुम्हाला माहिती. आणि हे बघा, 14,700 रुपये संदर्भात पण अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. 14,700. ओके, ही माहिती काय तुम्हाला पुढे समजेलच आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे बहिणींनो. जी पण माहिती मी तुम्हाला देत असतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगत असतो. माझ्या सर्व माता बहिणी व्हिडिओ बघतात आणि सर्व बहिणींना चांगलंच माहीत आहे. जी पण अपडेट मी देत असतो एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगत असतो. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी अशी की 14,700 रुपये संदर्भात पण अपडेट आपण बघणार आहोत. चला बघा आता संपूर्ण माहिती. चला समजून घेऊया आपण एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. तर ज्या पद्धतीने तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मकर संक्रांतीच्या पहिले देण्यात आलेला आहे, तेव्हाच तुम्हाला 3,000 रुपये मिळणार होते. परंतु तेव्हा काय झालं ते तुम्हाला आता परत मी ते सांगत नाही, कारण ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर बघा, आता यामध्ये एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे. आता असं सांगितलं जात आहे ना बहिणींनो, की ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, आता भरपूर बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, तर काही कारणास्तव मिळालेला नाही, परंतु ज्या बहिणींना डिसेंबरचा 18वा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये येणे सुरू झालेले आहे, जानेवारीचे आणि फेब्रुवारी महिन्याचे. आलं तुमच्या लक्षात? तर बघा, तुम्हाला 18वा हप्ता मिळणे फार गरजेचे आहे, तरच तुम्हाला मिळतील 19वा हप्ता आणि 20वा हप्ता. 18वा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे ना, मग मकर संक्रांतीच्या पहिले तुम्हाला 1,500 रुपये मिळालेलात ना बहिणींनो. हां, मग तुम्हाला जरी पहिले मकर संक्रांतीच्या अगोदर 1,500 रुपये मिळाले असतील, तर मग तुमच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये आज येणार आहेत. जरी आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण वाटप तर सुरू झालेले आहे. तुमच्या खात्यामध्ये जरी आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. फेब्रुवारीचा हप्ता पण तुम्हाला दिला जात आहे. ओके, तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. टॉप बातम्या पण आपण बघत असतो. टॉप बातम्या, अशा बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत, अशा बातम्या. त्या बातम्या पण सांगतो तुम्हाला. पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशी अपडेट आलेली आहे ना बहिणींनो, की ज्यामुळे आता तुम्ही सर्वजण शॉक व्हाल. तर भरपूर अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेल्या आहेत. पहिले त्या अपडेट आपण समजून घेऊया, मग मी सांगतो तुम्हाला कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप झाली. आणि जरी तुम्हाला आले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्याबद्दल माहिती. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा आता अपडेट. तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे. आणि बघा, 2 हप्ते संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे. चला, आता तुम्हाला हे जाणून घेणं उत्सुकता लागली असेल की आता किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आला, त्याची यादी तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा, जिल्हे कोणकोणते आहेत समजून घ्या. तर सर्व मोठमोठ्या शहरामध्ये हप्ता, जे मोठे शहर आहेत बघा, मोठे शहर जे आहेत तिथे हप्ता आलेला आहे आज. आणि बघा, तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात जरी आला नसेल तर आजच तुमच्या
तालुक्यात गावात हप्ता येऊन जाणार आहे, परंतु त्यासाठी काही टाईम देण्यात आलेला आहे. त्या टाईमनुसार तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल. आता बघा, कोणत्या शहरासाठी, कोणत्या जिल्ह्यासाठी, कोणत्या तालुक्यासाठी, कोणत्या गावासाठी कोणता टाईम ठेवलेला आहे ते आपण इथे संपूर्ण माहिती समजून घेऊया. ओके लाडक्या बहिणींनो, चला आता लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला काय सांगत आहे. तुम्हाला हप्ता पाहिजे ना, जानेवारीचा हप्ता पाहिजे ना तुम्हाला, त्यासोबत फेब्रुवारीचे पण 1500 रुपये पाहिजे ना, तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बहिणींनो, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि हप्त्याबद्दल तुम्हाला अपडेट समजेल. अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. आता जसं तुम्ही व्हिडिओ बघत आहात ना, जसंच तसं संपूर्ण माहिती बघा. मी तुम्हाला काय सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आता, आणि एकदम सिंपल सोप्या गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे. तुम्हाला समजेल त्याच भाषेमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे. ओके, बघा आता अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आता बघणार आहोत. अपडेट बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता तुमच्या समोर आहे बहिणींनो, आता जी पण माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे तुमच्या समोर आहे, आणि लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक. हे बघा, राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला किती पैसे मिळतात? 1500 रुपये. तर 1500 रुपये प्रमाणे दिला जाणाऱ्या हप्त्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता काय झालेलं आहे, काही बहिणींना हप्ता येत नाही, त्याचं काय कारण, आणि एक मोठा संभ्रम हा निर्माण झालेला आहे. बघा, KYC सर्वांना करायला सांगितली होती. भरपूर बहिणींनी KYC केलेली आहे. काही बहिणींची KYC राहून गेली होती. तर KYC करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. हे बघा, भरपूर बहिणींनी KYC केलेली आहे, परंतु KYC करून देखील हप्ता आलेला नाही. डिसेंबरचा हप्ताच त्यांना मिळालेला नाही, तर हे जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे काय मिळतील? तर KYC करून काही बहिणींना हप्ता आला नाही, तर का आला नाही बघा. त्यामुळे सर्वत्र नाराजी आणि चिंतेचं वातावरण पसरले आहे. मात्र संबंधित सर्व महिलांना दिलासा देणारी माहिती आता समोर आली आहे. ज्या ज्या बहिणींना हप्ता बंद झालेला आहे, ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेले नाहीत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी बघा. आता दिलासादायक बातमी काय आलेली आहे समजून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने KYC प्रक्रिया बंधनकारक करून त्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत राज्यभरातील लाखो महिलांनी KYCची प्रक्रिया पूर्ण देखील केली. मात्र त्यानंतरही अनेक पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयाचा नियमित हप्ता जमा न झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहे. तर काही महिलांना नियमितपणे अनुदान मिळत असताना अनेक महिलांना मात्र अद्याप नियमित हप्त्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बघा, भरपूर बहिणींना हप्ता आलेला नाही, त्यामुळे त्या बहिणी फार टेन्शन घेत आहेत. तर समजून घेऊया माहिती. तर ग्रामीण भागातील महिलांना याचा मोठा फटका बसत आहे. KYC करताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची योग्य माहिती नसणे. बघा काय झालेलं आहे, मी तुम्हाला 1000 वेळा बोललो होतो KYCच्या टाईम की तुम्ही ते योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये भरपूर बहिणींनी पर्याय जे आहेत ते चुकीचे निवडलेले आहेत, प्रश्नांची योग्य माहिती दिलेली नाहीत. तसेच काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे पण बहिणींना हप्ता थांबवला जात आहे. आधार कार्ड व बँक खात्याशी लिंकिंग अपूर्ण असणे. आता भरपूर बहिणींचं काय झालेलं आहे, जे आधार कार्ड आहे ना ते बँक खात्याशी लिंक नाही, त्यामुळे देखील त्यांचा हप्ता थांबवलेला आहे. आणि त्या बहिणींना असं वाटत आहे की आमचा हप्ता बंद झाला. तुमचा हप्ता बंद झालेला नाही. तुम्ही बँकेत जा, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक करा, तुमचा हप्ता येऊन जाईल. ओके. तसेच अर्जात हे काय म्हटलेलं आहे, तर अर्जात चुकीची माहिती भरली जाणे, या संपूर्ण या काही कारणांमुळे अनेक महिलांचे अनुदान रखडल्याचे समोर येत आहे. बघा आता माहिती. तर भरपूर बहिणींकडून चुकीची माहिती भरून गेलेली आहे. तिथे अर्जामध्ये असो किंवा जेव्हा लिंक सुरू झाली ती KYCची, तेव्हा पण चुकीची माहिती भरपूर बहिणींनी भरून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा हप्ता एकतर थांबवला जात आहे, काही बहिणींचा हप्ता बंद होत आहे. या कारणांमुळे हे संपूर्ण होत आहे. बघा आता त्रुटी दूर झाल्यानंतरच अनुदान. आता ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर होणार आहेत आता असं बोललं जात आहे. काय समजून घेऊया. काही महिलांनी KYC करताना
अनवधनाने चुकीची उत्तरे दिल्याने त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याची उदाहरणे दिसून येत आहे. म्हणजे चुकीची माहिती KYC करताना तुम्हाला पतीचा वडिलांचा आधार क्रमांक विचारला होता, त्यामध्ये काही पर्याय तुम्हाला क्लिक करायचे होते. तुमचे पती शासकीय नोकरीत आहेत का ते पर्याय पण होते, तर ते पर्याय काही बहिणींनी चुकीचे निवडलेले आहेत. हप्ता वेळेवर जमा न झाल्याचे लक्षात येताच महिलांनी महिला व बाल कल्याण विभाग, तहसील कार्यालय तसेच संबंधित शासकीय कार्यालयाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी स्पष्ट व समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने महिलांच्या जीवाची घालमेल वाढले आहे. सर्व अटी पूर्ण करूनही जर अनुदान मिळत नसेल तर आम्ही न्यायासाठी कुणाकडे दाद मागायची, असा सवाल आता महिलांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे संबंधित विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. KYCतील त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आलं आहे. बघा, काही त्रुटी आहेत ज्यामुळे हप्ता काही बहिणींना आलेला नाहीत असं सांगण्यात येत आहे. त्या त्रुटी दूर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जेवढे पण तुमचे हप्ते थांबलेले असतील ते संपूर्ण हप्ते येऊन जातील बहिणींनो, असे ते स्पष्ट म्हटलेलं आहे. आता पुढे बघा, प्राप्त अर्ज मंत्रालयात पाठवणार. आता बघा, या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने स्पष्ट मार्गदर्शन करावे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित करावीत. तसेच कोणतीही पात्र महिला अनुदानापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, अशी जोरदार मागणी लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे. दरम्यान महिला व बाल कल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार KYCतील त्रुटींमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सर्व अर्ज मंत्रालयात पाठवण्यात येणार असून त्यानंतर संबंधितांचे रखडलेले अनुदान पूर्ववत सुरळीत होऊ शकणार आहेत. राज्य सरकारने मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचे एकत्रित अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र न्यायालयाने हरकत घेतल्याने 2 महिन्याचे अनुदान वितरित करण्यात अडचण आल्याचेही महिला व बाल कल्याण विभागाच्या सूत्रांनी लोकसत्ताला सांगितलं. बघा, तर मकर संक्रांतीच्या अगोदर फक्त तुम्हाला 1500 आलेले आहेत, मग तेव्हा 3000 येणार होते, परंतु 1500 आलेले आहेत. परंतु ते 1500 रुपये काही बहिणींना पण आलेले नाहीत, तर त्यांच्या संपूर्ण समस्या सोडवल्या जाणार आहेत आणि संपूर्ण जे काही प्राप्त अर्ज आहेत ती माहिती आता डायरेक्ट मंत्रालयाकडे पाठवली जात आहे. बहिणींनो, काहीच टेन्शन घेऊ नका. बहिणींनो, काहीच टेन्शन घेऊ नका. तुमचे जेवढे पण हप्ते तुमचे थांबलेले असतील ना, ते हप्ते तुमच्या खात्यामध्ये येतील, काही टेन्शन घेऊ नका. मी संपूर्ण वरती चालू आहे. जे काही तांत्रिक त्रुटी आहेत ते संपूर्ण दूर होतील आता. ओके, चला, ही माहिती फार महत्त्वाची होती. आता किती जणांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता आला ते बघा. आता चला, आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आता मी तुम्हाला सांगतो जानेवारीचा हप्ता. लाडक्या बहिणींनो, ही माहिती फार महत्त्वाची आहे. तर जानेवारीच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते, बरोबर ना? जानेवारी आणि प्लस त्यामध्ये फेब्रुवारी, तर या 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटप. ओके, तर याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि हीच माहिती तुम्हाला द्यायची आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, काय झालेलं आहे, मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला 1500 रुपये देण्यात आले, बरोबर? तर जे डिसेंबरचे 1500 रुपये मकर संक्रांतीच्या अगोदर बहिणींना आलेले आहेत त्यांनाच आता वाटप सुरू झालेले आहे. पहिला मेसेज, 2 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज आणि दुसरा मेसेज, असे 2 मेसेज तुम्हाला येणार आहेत. त्यामध्ये पहिला मेसेज असणार आहे 19वा हप्त्याचा जानेवारीचे 1500 रुपये पहिले तुमच्या खात्यामध्ये येणे सुरुवात होत आहे. पहिले तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी आता 1500 रुपये जमा होतील. जरी आले नसतील तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होईल आता, कारण वाटप सुरुवात करण्यात येत आहे. त्यानंतर दुसरा मेसेज जो तुम्हाला येणार आहे, जिल्हा परिषद, हे बघा ZDPच्या निवडणूक होणार आहेत 5-6 तारखेपर्यंत फेब्रुवारीमध्ये, तर त्या अगोदरच तुम्हाला 20वा हप्ता पण मिळू शकतो. त्यामुळे दुसरा मेसेज येऊ शकतो फेब्रुवारीच्या 1500 रुपयाचे. ओके, म्हणजे हे दोन्ही हप्ते मिळून झाले 3000 रुपये. आलं तुमच्या लक्षात लाडक्या बहिणींनो? तर अशी माहिती आहे. परंतु हे 2 मेसेज वेगवेगळे येणार आहेत. पहिला मेसेज जो तुम्हाला 19 हप्ता जानेवारी हप्ताचा येणार आहे ते 1500 रुपये पहिले तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. सुरुवात झालेली आहे, वाटप सुरू झालेलं आहे, तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, ते काही टेन्शन घेऊ नका. जानेवारीचा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मग 20वा हप्त्याचा दुसरा मेसेज येणार आहे आणि तो फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे, त्याचे पण 1500 रुपये येतील. म्हणजे जरी आपण विचार केला तर या 2 हप्त्याचे म्हणजे
थोडा थोडा गॅपमध्ये 1500 देईल, म्हणजे 3000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनाही होणार आहे. आलं तुमच्या लक्षात? चला ही बातमी समजली. आता बघा टॉप बातम्या. आणि मी तुम्हाला बोललेलो होतो 14,700 रुपये संदर्भात बोललो होतो ना, तर हे 14,700 रुपये काय आहे, तर हे 1 ग्राम सोन्याचे भाव आहेत लाडक्या बहिणींनो. 1 ग्राम सोन्याचे भाव आहेत 24 कॅरेटमध्ये. बघा सोन्याचे भाव पण जाणून घेणं फार गरजेचं असतं. तर सोन्याचे भाव 14,700 पर्यंत 1 ग्रामचा भाव गेलेला आहे. बघा सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहे. चला ही माहिती पण समजली. आता बघा आजच्या टॉप कामाच्या बातम्या. चला आता आपण अत्यंत टॉप कामाच्या बातम्या बघणार आहोत. यामध्ये पहिलीच बातमी आहे, रेशन कार्ड संदर्भात सरकारने घेतला कठोर निर्णय. कठोर निर्णय म्हटलेला आहे बघा. रेशन कार्ड संदर्भात सरकारने कठोर निर्णय काय घेतला, चला जाणून घेऊया. आता या 10 निकषांवर मिळणार धान्याचा लाभ. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थी वगळून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचावे या उद्देशाने राज्य सरकारने मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांची पडताळणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 10 ठोस निकषावर ही तपासणी केली जाणार असून डिजिटल डेटाच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी करण्यात येणार आहे. ॲग्रिस्टकच्या माहितीनुसार जमीनधारकांवर लक्ष. राज्यात ॲग्रिस्टक योजनेतून शेत जमिनीची माहिती संकलित केली जात आहे. या डेटाचा वापर करून 1 हेक्टरपेक्षा 2.5 एकर जमीन जी आहे अधिक जमीन असलेले आणि प्राधान्य योजनेचा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी ओळखले जाणार आहेत. अशा लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य वितरण जे आहे ते थांबवले जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडताळणी. पुणे जिल्ह्यात सध्या 4.25 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची तपासणी सुरू असून एकूण 5.25 लाख शिधापत्रिकांनी लाभार्थ्यांवर हे निकष लागू करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या तपासणीत 68,000 लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले असून आता आणखीन व्यापक स्वरूपात पडताळणी होणार आहे. केंद्राच्या सूचनेनुसार शिधापत्रिकांचे शुद्धीकरण. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्यात शिधापत्रिकांचे शुद्धीकरण अभियान राबवले जात आहे. आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहिती एकत्र करून दुबार संशयास्पद आणि अपात्र लाभार्थी शोधले जात आहेत. हे बघा हे आहेत 10 प्रमुख निकष. नवीन पडताळणीसाठी दुबार शिधापत्रिका सदस्यांचे एकत्रित उत्पन्न, उच्च उत्पन्न गट, कंपनीचा संचालक असलेला सदस्य, 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन धारणा, 100 वर्षापेक्षा जास्त वय, 6 महिन्यात धान्य न उचललेले लाभार्थी, 18 वर्षाखालील एकमेव लाभार्थी, संशयास्पद आधार क्रमांक तसेच 4 चाकी व मोठ्या वाहनांचे मालक असलेले लाभार्थी या 10 निकषांचा समावेश आहे. ओके, या 10 निकषांचा यामध्ये समावेश आहे. वयोमर्यादा असलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र तपासणी. 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. लाभार्थी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यास धान्य सुरू राहील, मात्र मृत्यू झाल्याचे आढळल्यास संबंधित शिधापत्रिकेवरील धान्य बंद करण्यात येणार आहे. 4.76 लाख शिधापत्रिकांची सखोल छाननी. या सर्व निकषानुसार पुणे जिल्ह्यातील एकूण 4,76,207 शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थी योजनेबाहेर पडतील आणि खऱ्या गरजू कुटुंबांना अधिक न्याय मिळेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. उच्च उत्पन्न गटावर शासनाची विशेष नजर. पुणे जिल्ह्यात 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेले 3,75,719 लाभार्थी उच्च उत्पन्न गटातील 59,091 लाभार्थी शासनाच्या विशेष निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्या उत्पन्न व मालमत्तेचा आधारे पुढील निर्णय घेतले जाणार असून गरज नसतानाही लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला बातमी नंबर 2 आहे. बातमी नंबर 2 बघा. भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका. 30% टॅरिफमुळे ट्रम्प यांची उडाली झोप. मोठी अपडेट समोर. हे बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावलेला आहे. अजूनही हा जो टॅरिफ आहे तो कमी झालेला नाही. तसेच
व्यापारविषयक तूट भरून काढण्यासाठी तसेच भारताचा रशियासोबतचा तेल खरेदीचा व्यापार कमी व्हावा यासाठी ट्रम्प यांनी भारतावर हा टॅरिफ लागू केलेला आहे. असे असतानाच आता भारताने अमेरिका विरोधात लावलेल्या 30% टॅरिफची जगात चर्चा होत आहे आणि या टॅरिफमुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. अमेरिकेच्या 2 खासदारांनी या टॅरिफ विरोधात थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मोठी मागणी केलेली आहे. 2 खासदारांनी लिहिले आहे पत्र. अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतर भारतानेही अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या डाळींवर 30% टॅरिफ लावलेला आहे. हा टॅरिफ 30 ऑक्टोबर 2025 रोजीपासून लागू आहे आणि भारताने लावलेल्या या टॅरिफवर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. अमेरिकेतील नॉर्थ डकोटाचे खासदार केविन क्रेमर आणि मोंटाना येथील खासदार स्वीव डेन्स या दोघांनी ट्रम्प यांना एक पत्र लिहिलं आहे. एक पत्र लिहिलेलं आहे या 2 खासदारांनी तेथील. या पत्रात भारताने अमेरिकेवरील हा टॅरिफ काढून टाकावा, अमेरिकेने तशी मागणी करावी असे या पत्रात म्हणण्यात आलेले आहे. तर चना डाळ हे बघा, भारताने पण आता अमेरिकेवर टॅरिफ लावलेला आहे 30%. चना डाळ, मसूर डाळ, मटर अशा डाळींची होते निर्यात. ओके, तर भारताने लागू केलेल्या या टॅरिफमुळे अमेरिकेतील डाळ उत्पादक शेतकऱ्यांना तसेच डाळ उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे असे या खासदारांचे मत आहे. अमेरिकेतून चना डाळ, मसूर डाळ, मटर अशा डाळींची भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. भारत हा डाळीची मोठी बाजारपेठ आहे असे या खासदारांनी ट्रम्प यांच्या निर्देशनास आणून दिले आहे. तसंच भारताने अमेरिकेवर डाळ निर्यातीसाठी 30% लावलेले आयात शुल्क हटवावे असेही खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात नेमकं काय होणार बघा. आता भविष्यात नेमकं काय होणार आहे. दरम्यान अमेरिकन खासदारांनी केलेल्या या पत्र व्यवहारामुळे डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. अमेरिका फर्स्ट या धोरणाचा स्वीकार करून ट्रम्प यांनी भारतासह इतरही देशांवर काही देशांवर मोठा टॅरिफ लावलेला आहे बघा. तर भारतासह इतरही काही देशावर मोठा टॅरिफ लागू केला आहे. असे असतानाच आता भारताने अमेरिकेवर लागू केलेला या 30% टॅरिफचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर भविष्यात काय होणार हे पाहणे पण महत्त्वाचे ठरणार आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा आता. तर नेहले का देला दिलेला आहे, ईट का जवाब पत्र से दिलेला आहे ते. चला ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा आता, शेवटची बातमी. चला आता शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघा, कामाची बातमी आहे. तर बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. रेशन कार्ड धारकांनो सावधान, 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन आणि 4 चाकी असेल तर धान्य तुमचं बंद होणार आहे. बघा, सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था, रेशन व्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू कुटुंबापर्यंत धान्य पोहोचावे या उद्देशाने मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांची कठोर पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. बघा, यामध्ये डिजिटल डेटाच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी केली जाणार असून एकूण 10 ठोस निकष लावण्यात आले आहेत. बघा, आता ते 10 ठोस निकष लावण्यात आले ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पहिली बातमीमध्ये. तर गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी पत्रात लोकांनी रेशन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मोठी जमीन धारणा, चांगले उत्पन्न, 4 चाकी गाड्या असूनही स्वस्त धान्य घेणारे लाभार्थी सापडत होते. यामुळे खऱ्या गरजू लोकांचा हक्क डावलला जात असल्याची जी काही भावना आहे ती निर्माण झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने आता डिजिटल डेटाचा वापर करून व्यवस्था स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बघा, राज्यात ॲग्रिस्टक योजनेअंतर्गत शेतजमिनीचा सविस्तर डेटा तयार करण्यात आला आहे आणि या डेटाच्या आधारे 2.5 एकरपेक्षा 1 हेक्टर अधिक जमीन असलेले आणि उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी शोधले जाणार आहेत आणि अशा लोकांचे स्वस्त धान्य थांबवले जाणार आहे. आलं तुमच्या लक्षात? तर ही सर्वात मोठी बातमी होती. तर बघा,
आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत टॉप कामाच्या बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही. तर अशा बातम्या आपण बघितल्या आणि सर्व बातम्या तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. एक एक माहिती तुमच्या लक्षात येईल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि सुरुवातीला मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती दिली. लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या काय चालू आहे, काय काय होत आहे, कोणत्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, कोणत्या बहिणींचा हप्ता सुरू आहे आणि काय करावं हप्ता बंद झाला असेल तर या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला एकदम क्लिअर आणि सोप्या पद्धतीने सांगितल्या. चला ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडक्या बहिणींनो, चला पटकन तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. आणि यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. त्यामुळे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. चला ठीक आहे, संपूर्ण माहिती व्यवस्थित सांगितली. तुमच्या लक्षात येईल त्या भाषेमध्ये, गावरान भाषेमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत असतो, म्हणजे माझ्या सर्व बहिणींना समजेल. चला ठीक आहे, भेटू आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.